हां मुलांना इकडे लक्ष द्या. पान नंबर 10 पेज नंबर 10. काल आपण 4 डिजिट नंबरपर्यंतचं पाहिलं होतं, युनिट, टेन्स, 100 अँड 1000. आज आपल्याला रीडिंग अँड रायटिंग 5 डिजिट नंबर, 5 अंकी संख्येचं वाचन आणि लेखन आपल्याला आज पाहायचं आहे. आता 5 अंकी संख्या म्हणजे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजेच युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000. आता याच्यामध्ये बघा एक लक्षात ठेवायचं, आपण संख्या वाचत असताना ज्याप्रमाणे युनिट आणि टेन्स यांना सोबत वाचतो दोघांना. आता समजा इथं उदाहरणार्थ दिलेलं आहे 78, तर आपण असं म्हणतो का 7, 10 अँड 8 युनिट, हे असं म्हणतो आपण, परंतु वाचताना आपण डायरेक्ट त्याला 78 वाचतो, या दोघांना सोबत वाचतो. त्याचप्रमाणे आता 1000 आणि 10,000 यांनासुद्धा आता सोबत वाचायचं आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, युनिट प्लेसला आहे 8, 10 प्लेसला आहे 7, 100 प्लेसला आहे 5, 1000 प्लेसला आहे 3 आणि 10,000 प्लेसला आहे 1. आता इथं बघा काय दिलेलं आहे, दिस नंबर कॅन बी रीड ॲज 1 10,000, 3,000, 500 and 78, but to make it easier we read it is 13,578. याचं वाचन कसं करायचं आहे बघा, याला असं नाही वाचता येणार 10,000, 3,000, 578 नाही, ते सोबत घेऊन वाचायचे. 13,578. लक्षात आलं तुम्हाला? हे अगोदर समजून घ्यायचं, वहीवर लिहायचं. आता याच्या खाली बघा, रीड द फॉलोइंग नंबर्स अँड राईट देम इन वर्ड. खाली दिलेले बघा 6 संख्या दिलेल्या आहे, अंकामध्ये दिलेल्या आहे, त्या आपल्याला अक्षरामध्ये लिहायचं आहे आणि त्यांचं वाचन करायचं आहे. पहिले बघा 20,000, काय आहे 20,000. नंतर आहे 80,000, नंतर आहे 68,000, नंतर आहे 54,000, नंतर आहे 79,000 आणि नंतर शेवटचं आहे 99,000. हे सगळे राऊंड फिगर नंबर घेतलेले तुम्हाला समजण्यासाठी. मग याचप्रमाणे हे 6 जे आहे, याच सारखे अजून तुम्ही 6 नंबर त्या ठिकाणी घ्यायचे, अक्षरात लिहायचे आणि त्याच्या पुढे अंकामध्ये लिहायचे इन वर्ड, आणि त्या संख्येचं वाचनसुद्धा करायचं आहे. समजलं सगळ्यांना?